आणि आता बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातली। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। बघूया। मला वाटतं या प्रकरणामध्ये आदित्यांचा हात आहे असं एक प्राथमिक दिसतंय आणि म्हणून आज एसआयटीची जी चौकशी नेमली त्या चौकशी नेमल्याच्या मागचं कारणच हे आहे की काही पुरावे सरकारच्या किंवा गृह खात्याच्या हाती आलेले, म्हणून आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील जे जे या प्रकरणात आहे त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि जे निर्दोष आहे त्यांना सोडलं सुद्धा जाईल। असं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये पूर्णपणे राजकीय सुडापोटी पेटून आदित्य ठाकरे यांच्यावरती ही एसआयटी चौकशी नेमलेली आहे। चौकशीमध्ये जे बाहेर येईल ते येईल, परंतु माझं सरकारला आव्हान आहे की ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये जे मंत्री अडकलंय अशा पद्धतीच्या बातम्या येतात त्याची पहिली एसआयटी लावा आणि सत्यता बाहेर आणा। सरकार जे आहे मिंदे सरकार हे कपटी वृत्तीने काम करणारं सरकार आहे। केवळ आणि केवळ मातोश्री उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सध्या जी लोकप्रियता वाढलेली आहे ह्या लोकप्रियतेला लगाम घालायचं आणि त्यांना कुठे ना कोणत्या झंझटेमध्ये फसवायचं अशा पद्धतीचा प्रयत्न हे शिंदे सरकार सातत्याने करत आहे। आणि दिल्लीकरांचे आज्ञाधारक म्हणून काम करत असताना केवळ आणि केवळ दिल्लीकरांना खुश करण्यासाठी मातोश्रीच्या पाठीमागे अशा पद्धतीचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने जरी केला तर त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही। काय वस्तुस्थिती आहे त्याला त्यांनी सामोरं जावं, आम्हाला बाकी काय नाही। जर काही त्यांचं जर चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही। पण ते आधीच ॲफिडेव्हिट त्यांनी केलं होतं कोर्टामध्ये की माझं ऐकून घेतल्याशिवाय कुठली कारवाई होऊ नये। मग ठीक आहे ना, मग त्याप्रमाणे कोर्ट त्यांना काय ते परत सांगल, काय हरकत नाहीये। जर आदित्य ठाकरेचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर निश्चितपणे त्यांना त्रास होईल, पण जर दिशा सालियनचा खून आणि कोणी केला असेल तर त्याची देखील सत्यता बाहेर येईल। त्यामुळे मला वाटतं की चौकशी व्हायला हवी। दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून भाजपा विशेषतः राणे पिता पुत्रांकडून कायमच आदित्य ठाकरेंना लक्ष करण्यात आलंय। आदित्य ठाकरेंचं लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यापासून ते नार्को टेस्टच्या मागणीपर्यंत टीका झाली आहे। दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली। तिच्यावर बलात्कार होताना बाहेर प्रोटेक्शन कोणाचं होतं? त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? सीसीटीव्ही गायब कशी झाली? आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहे आणि म्हणून केस लप्पालपी आणि वाजेंनी सगळं मॅनेज केलंय। आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आणि या सुशांत सिंग आणि दिशा सालियनच्या बाबतीमध्ये सत्य लोकांना बाहेर येऊन दे। मग आदित्य ठाकरेला कॅविड का दाखल करायला लागलं? अगर ती आत्महत्या होती, अगर ती हत्या नव्हती मग कॅविड का दाखल केली? लंडन असो, साऊथ आफ्रिकेची तिकीट तयार आहे, हे कधीही देश सोडून जाऊ शकतो आदित्य ठाकरे। राजकीय द्वेषातून आणि सुडापोटी आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात येत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। तर कर नाही त्याला डर कशाला म्हणत चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होणार असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।